शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बदनापूर येथील तहसील कार्यालयासमोरील झाडावर बसून हनुमान आंदोलन सुरू केलं आहे. सकाळपासून हे पदाधिकारी विना अन्न पाण्यानं झाडावर बसून आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालल्याचं दिसून येत आहे. फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र कुठेही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्यानं या पदाधिकाऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं आहे. हनुमानाची वेशभूषा धारण करून काही आंदोलनकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही झाडावरनं खाली उतरणार नाही आणि आमचा जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा आक्रमक इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. शासनाचा भाग आहे मॅडम सगळं. त्याच्या अगोदर आता आम्ही तुम्हाला पत्र तुम्ही आम्हाला सांगितलं का लोकेशन सोडा, तुम्ही आम्हाला दिलंय बरोबर, तुम्ही सांगितलं सोडून घ्या. याच्या अगोदर तुम्ही काय सांगितलं कलेक्टर साहेबांना आम्ही कळवलं बरोबर आहे. आता तुम्ही इथून कुठं कळवणार कलेक्टर साहेबाला, कलेक्टर साहेब कुठं कळवणार. हां झालं, तुमची प्रोसेस संपली. याच्या अगोदर ही प्रोसेस मी अशी केली होती की तुमचं जे काही नागपूरचं अधिवेशन चालू होतं आता हिवाळी अधिवेशन, ह्या अधिवेशनामध्ये मी डायरेक्ट तिथं गेलो होतो आणि तिथून मी ते माझं जे काही निवेदन आहे मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलं होतं. अधिवेशन चालू असताना सगळे काही कायदे वगैरे केले जातात तिथं, मग तिथं हा निर्णय घेतला नाही आणि तुमच्या इथल्या पत्रांत कसं जाईल. त्याच्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधीचं काहीतरी पाहिजे. लोकप्रतिनिधीने आम्हाला सांगायला पाहिजे तुमचं पत्र आम्हाला मान्य आहे, रास्त आहे, काही हरकत, तुम्ही तुमचं काम करू लागले, ही तुमची माणुसकी आणि ती आम्ही तिला नमन करतो तुमच्या माणुसकीला. पण आमचं म्हणणं असं आहे की बा लोकप्रतिनिधीचं काम आहे. आज आम्ही इथं पक्षाचा विषय सोडून द्या, परंतु आम्ही इथं लढतो शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी त्यांना पत्र देणं म्हणजे काही अशी अवघड गोष्ट नाही. मला वाटतं स्थानिक आमदारांनी दिलं तरी चालेल, कारण ते सत्तेत आहे, ते बाजू डायरेक्ट तिथं मांडू शकतात. त्याच्यानंतर आम्हाला जर इथं पालकमंत्री जालना जिल्ह्यासाठी नवनियुक्त आहे, त्यांनी पण आम्हाला पत्र दिलं तरी पण चालतं की आम्ही 2 महिन्यात 3 महिन्यात 1 महिन्यात तुमचा प्रश्न विधान सभेमध्ये मांडू बा. विधिमंडळात जर त्यांनी मांडला तर आमचा प्रश्न सुटू शकतो. आम्हाला ऐकायला तरी मिळून कमीत कमी कानाने घ्याने आपला प्रश्न मांडला, एवढीच आमची रास्त मागणी, बाकी काहीच नाही. लोकप्रतिनिधीला काय फरक पडतो आम्हाला 2 शब्दात 2 ओळीत लेखी द्यायला. आमच्या तालुक्याचं नेतृत्व जे करतात आमचं त्यांच्याकडे रडणार आहे ना. आम्ही तिकडं नाशिकच्या थोडं जाणार आहे किंवा इकडं संभाजीनगरला थोडं जाणार मागे. आंदोलन प्रशासनासमोर करताय ना, मग प्रशासन हो ना, मग प्रशासन उत्तर देईल तर प्रशासनात तेवढं आमदार साहेब आमदार साहेब सत्तेतले प्रशासनासमोर. मॅडम काय सांगाल, दुसरा दिवस आहे या आंदोलनकर्त्यांचा, प्रशासनाकडून काही त्यांना सांगण्यात आलंय का? आम्ही त्यांना कालही विनंती केली होती. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, शेतकरी कर्जमाफी आणि इतर कुठल्या मागण्या आहेत, त्या आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत. त्यांना आम्ही आजही विनंती करतोय की त्यांनी आंदोलन मागं घ्यावं, त्यांच्या मागण्या प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचवण्यात येतील आणि त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या शासनाच्या स्तरावर निर्णय होऊन मंजूर होतील. आमची आजही त्यांना विनंती, त्यांनी त्यांचं आंदोलन मागं घ्यावं. अशा प्रकारे कुठलंही स्वघातक स्वतःच्या जीवाला बेतणारं आंदोलन करू नये. त्यांची आंदोलन करण्याची इच्छा असेल तर त्यांनी खाली येऊन आंदोलन करायला आमची काही हरकत नाही आहे. पण आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की त्यांनी स्वतःच्या जीवावर बेतेल असं कुठलं आंदोलन आत्ता सद्यस्थितीत रोखावं. आज आरोग्य तपासणी झालेली आहे. त्यांना डॉक्टरने देखील सांगितलं की 3-4 तासामध्ये कधीही चक्कर येऊ शकते, भुरळ येऊ शकते, वरून पडू शकते असं देखील सांगितलं. त्यांना त्यामुळेच आम्ही विनंती करतोय की त्यांनी जीवावर बेतेल असं कुठलं आंदोलन करू नये. उद्या जर कधी याची दखल घेतलेली विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील या ठिकाणी येणार, प्रेस कॉन्फरन्स देखील घेणार आहे. याच्यावर मी काही बोलू शकत नाही. नो कमेंट्स. NTV न्यूज मराठी, जालना.